भास्कर जाधव कोकणात ठाकरेंची विजती मशाल मिणमिणत का होईना ठेवणारा एकमेव आमदार. पक्षासाठीची आक्रमक भूमिका आणि दमदार भाषणांमुळे ठाकरेंच्या सेनेची कोकणातली धडाडती तोफ अशी भास्कर जाधवांची ओळख. मात्र हेच भास्कर जाधव ठाकरेंच्या पक्षात नाराज असल्याची चर्चा आहे. आपल्या मनातील खतखत ते जाहीरपणे व्यक्त करतायत. इतकंच नव्हे तर राजकारणातून निवृत्ती घेण्याचंही बोलून दाखवतायत. आणि सगळं सांगताना भास्कर जाधवांना शरद पवारांचीही आठवण येते. त्यामुळे आता भास्कर जाधव नेमकी काय भूमिका घेणार पाहूयात. भास्कर जाधवांच्या या राजकीय प्रवासावरचा आढावा घेणारा हा खास रिपोर्ट. कोण म्हणतं भास्कर जाधव नाराज आहेत? हे कोणावर नाराजी किंवा कोणी मला निवृत्त व्हायला सांगितलं? माझ्यामध्ये लढण्याची धमक आहे. कोण म्हणतं भास्कर जाधवांची घुसमट होते? मी घुसमटून जाणारा माणूस नाही. कोण म्हणतं भास्कर जाधवांना खंत वाटते? मी ती निर्णय घेतला तो चुकीचा होता हे स्पष्टपणे मी बोललो. तर काही लपून छपून मी आड पडताना काही बोललो नाही. पण ह्याचा अर्थ मला त्याची आता खंत वाटते असा अजिबात नाही. ठाकरेंच्या शिवसेनेचे कोकणातले एकमेव आमदार भास्कर जाधव सध्या आपलं मन मोकळं करतायत. उद्धव ठाकरेंना सोडून जाणाऱ्या इतर नेत्यांप्रमाणे ते नाराज वगैरे अजिबात नाहीये. फक्त शरद पवारांची साथ सोडणं ही आपली चूक झाली असं मात्र त्यांना मनापासून वाटतंय. आणि जे मनापासून वाटतंय ते जाहीरपणे बोलावंसंही वाटतंय. माझी कुणीही घुसमट केलेली नाही. मला कुणीही घुसमटत ठेवलेलं नाही. किंबहुना पक्षाला चारी बाजूने घेरलं जातंय. अशा वेळेला माझं तरी मन तसं मला मन सांगतं की मी अधिक जोरदारपणे आक्रमण केलं पाहिजे. ती माझी क्षमता आहे. कुठलाही प्रसंग अंगावर ओढून घेत असता मला भीती ना भय. त्यामुळं मी पवार साहेबांना सोडल्याचं राजकीय चूक केली हे बोललो म्हणजे माझी शिवसेनेमध्ये घुसमट होते असा त्याचा अर्थ काढण्याचं काही कारण नाही. पण थांबा, हे ऐकून गैरसमज करून घेऊ नका. पवारांना सोडणं ही चूक होती हे जाधवांना जितकं मनापासून वाटतंय तितकंच मनापासून असंही वाटतंय की आपल्या या बोलण्याचा कुणी भलता सलता अर्थ काढू नये. शरद पवार साहेबांची मी साथ सोडली त्यामुळे मला काहीतरी चुकल्यासारखं वाटतंय असा अजिबात त्याचा अर्थ नाही. मी त्याचं स्पष्टीकरण केलेलं आहे. मी ती निर्णय घेतला तो चुकीचा होता हे स्पष्टपणे मी बोललो. तर काही लपून छपून मी आड पडताना काही बोललो नाही. पण ह्याचा अर्थ मला त्याची आता खंत वाटते असा अजिबात नाही. आता खंत नाही तर किमान नाराजी तरी असेल असं तुम्हाला वाटेल. पण तुम्ही असा विचार कराल याचा अंदाज भास्कर रावांना आधीच आलाय. त्यामुळे त्याचंही उत्तर त्यांनी देऊन टाकलंय. 8 वेळा वेगवेगळ्या निवडणुका जिंकल्यानंतर आता थांबावं असं वाटतं. हा माझं वैयक्तिक मत झालं. हे कोणावर नाराजी किंवा कोणी मला निवृत्त व्हायला सांगितलं? माझ्यामध्ये लढण्याची धमक आहे. 2022 पासून ज्या काही घटना पक्षामध्ये घडल्या मला असं वाटतंय की प्रत्येक मैदानावर जाऊन लढण्याचं काम मी करतोय. हे नाराजीचे संकेत आहेत. ही नाराजी आहे. मी आहे त्या ठिकाणी ठाम पाय रोवून उभा आहे. ही नाराजी आहे. स्वतःबद्दल सातत्यानं सर्टिफिकेट देणं हे मला जमत नाही. खंतही नाही, नाराजीही नाही आणि घुसमटही नाही. तर मग भास्कर जाधव हे सगळं असं का बोलतायत असा प्रश्न कुणालाही पडणं साहजिक आहे. सत्तेत असताना न मिळालेलं मंत्रीपद असो किंवा विरोधी पक्षनेतेपदानं दिलेली हुलकावणी असो, ही पदं मिळाली नाहीत म्हणून भास्कर जाधव नाराज नक्कीच नाहीत. पण हे पद मिळालं असतं तर काय केलं असतं हे सांगायला मात्र ते विसरत नाहीयेत. त्यांच्याकडे अनेक जबाबदाऱ्या पक्षानं दिलेल्या आहेत आणि त्यांनी त्या योग्य पद्धतीनं पेलवलेल्या आहेत. भास्कर जाधव जेव्हा मुंबईत येतील तेव्हा माननीय उद्धव ठाकरे साहेब त्यांच्याशी स्वतः बोलतील. ते एक हाडाचे शिवसैनिक आहेत, कडवट शिवसैनिक आहेत, आक्रमक आहेत, छान बोलतात, छान लढतात. आता अशा आमच्या भास्कर जाधवांच्या मनात काय आहे, काय वेदना आहे ते मी नक्की समजून घेऊ. ते आमचेच आहे. मंत्रिपद मिळालं नाही म्हणून भास्कर जाधव नाराज आहेत असं म्हणणाऱ्यांना ते खुलेआम उत्तर देत आहेत.
पण मला कधीही गेटवर कोणी थांबवत नाही आणि मला चेक करण्याचा सुद्धा कोणी प्रयत्न करत नाही. त्यामुळे उद्धव साहेबांनी मला बोलवायला पाहिजे आणि मग मी गेलं पाहिजे असं काही कारण नाही. मला वाटेल तेव्हा मी कधीही जाऊ शकतो, त्यांना वाटेल तेव्हा ते मला कधीही बोलवू शकतात. त्यामुळे त्यांनी मला बोलवण्याची मी वाट बघावी किंवा ते मला बोलवतायत नंतर मी भेटेन, हे अंतर शिल्लक राहिलेलं नाही. आता एवढं सगळं भास्करराव करू शकत होते तर त्यांना हे पद मिळालं का नाही? त्यांच्याच तोंडून ऐका. विरोधी पक्षनेता कसा असू शकतो? विधायक कामामध्ये, चांगल्या कामामध्ये मदत करणारा आणि सध्याचं जे सरकार भ्रष्टाचारी सरकार आहे त्या भ्रष्टाचाराचे वाभाडे काढणारा, त्या भ्रष्टाचारांना पूर्णपणे जनतेसमोर शारीरिकदृष्ट्या नव्हे तर शाब्दिकदृष्ट्या नग्न करणारा, अशा पद्धतीचा विरोधी पक्षनेता म्हणून मी काम केलं असतं. सरकारच्या चांगल्या कामाला सहकार्य केलं असतं, पण सरकारच्या चुकीच्या कामाला मात्र त्या ठिकाणी त्यांचे वाभाडे काढताना, त्यांचा भ्रष्टाचार वेशीवर टांगताना मी कशाचीही पर्वा बाळगली नसती. नाराज नाही, अस्वस्थही नाही असं म्हणत भास्कर जाधव इतकं काही बोलू लागल्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेला धडकी भरणं साहजिक आहे. ठाकरेंना सोडून जाणाऱ्या नेत्यांचं प्रमाण गेल्या काही महिन्यात वाढत असल्याचं चित्र आहे. याच नाराजीची लागण भास्कर जाधवांनाही झाल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. राजापूरचे माजी आमदार राजन साळवी, दापोलीचे माजी आमदार संजय कदम, माजी आमदार सुभाष बने, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने, सहसंपर्क प्रमुख राजेंद्र महाडिक, जिल्हा प्रमुख विकास चाळके, माजी आमदार सदानंद चव्हाण, रत्नागिरीतील या सगळ्यांनी पक्ष सोडल्यानंतर आता भास्कर जाधवांना अचानक शरद पवारांची आठवण येऊ लागल्यामुळे शिवसेनेच्या मनात कालवा कालव सुरू होणं साहजिक आहे. भास्कर जाधवांना कसं शांत करायचं हे मोठं आव्हान त्यांच्या समोर आहे. मला मंत्रिपद मिळायला पाहिजे होतं हे तेव्हाही बोललो, आजही बोलतो, उद्याही बोलेन. का मिळायला नको होतं त्याचं कारण कोणाकडे असेल तर ते स्पष्ट केलं पाहिजे. परंतु नाही मिळालं म्हणून काय रडत बसायचं आहे का? त्यामुळे मंत्रिपद मिळालं नाही म्हणून मी रडत बसलो नाही. मंत्रिपद मिळालं नाही म्हणून जे कोणी फुटून गेले त्यांच्याबरोबर पण मी गेलो नाही. मी लढतोय, पण नाही मिळालं हे नाहीच मिळालं. कार्यकर्ते कमी होतात म्हणून निवृत्ती घ्यायचं काहीच कारण नाही. 39 जागांपैकी मी एकटा निवडून आलो, परंतु शेवटी आता 8 वेळा निवडणुका जिंकल्यानंतर वेगवेगळ्या असं वाटतं की आता थांबायचा विचार करावा. तर उद्धव ठाकरेंना भेटण्यासाठी मध्यस्थाची गरज नसल्याचं सांगत भास्कर जाधवांनी मातोश्री सोबतचं थेट कनेक्शन अधोरेखित केलंय. मला काम करायला संधी कमी मिळते याचं कारण माझ्यामध्ये दोष आहे. मी जी हुजूर करत कोणाच्या पाठीमागून जास्त फिरत नाही. मी होईला होय कधी म्हणत नाही. चूक असेल तिथे चूक बोलण्याचं धाडस मी दाखवतो, त्यामुळे त्याची किंमत मला मोजावी लागते. पण त्यातून जर माझ्या पक्षाचा फायदा होत असेल आणि माझं नुकसान होत असेल तर त्याचं मला दुःख वाटायचं काही कारण नाही. मी जे करतो ते पक्षाच्या हिताकरता जर करत असेल तर त्याची किंमत मला मोजावी लागली तर दुःख वाटायचं कारण नाही. पक्षाकरता करायचं. आता भास्कर जाधवांनी त्यांच्या शब्दातून नाराजी व्यक्त करणं टाळलंय, पण त्यांच्या बोलण्याचं टायमिंग आणि टोन वेगळेच संकेत देत असल्याचं मानलं जात आहे. पक्षात आपलं कुठेतरी स्थान मजबूत असावं यासाठी कदाचित त्यांचं हे नाराजी नाट्य सुरू असेल, किंवा कदाचित बदलते राजकीय प्रवाह आहेत त्या प्रवाहामध्ये कुठेतरी त्यांना एखादी ऑफरही आलेली असण्याची शक्यता नाकारता येत नाही. परंतु भास्कर जाधवांवर सत्ता काळातही अन्याय झाला अशी त्यांची जी भावना आहे त्यातून कुठेतरी हे नाराजी नाट्य निर्माण झालेलं आहे असं मला वाटतं. 1992 मध्ये जिल्हा परिषदेपासून राजकीय कारकीर्द सुरू झालेल्या भास्कर जाधवांनी अगोदर शिवसेना, मग राष्ट्रवादी आणि आता पुन्हा शिवसेना असा प्रवास केलाय. त्यानंतर आता एकाच वेळी निवृत्तीचे संकेत, शरद पवारांची आठवण आणि विरोधी पक्षनेते पदाची इच्छा उफाळून आल्याचं चित्र आहे. आता पवारांच्या आठवणीनं येणाऱ्या या राजकीय उचक्या ठाकरेंना भेटल्यानंतर थांबणार की आणखी वाढणार याचीच आता उत्सुकता आहे. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.